वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पावसानं कहर करून दाखवला। 12 तासात तब्बल 325 मिलीमीटर पावसाची इथे नोंद झाली आहे। परिणामी वसई विरार शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला दिसतोय। रिक्षा, टॅक्सी, एसटी सेवा बंद पडलेली आहे। आमचे सहकारी महेंद्र जोईल आता या क्षणी आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत। महेंद्र, ही जी दृश्य आपण पाहताय या क्षणी, त्या जागेचं नाव आपल्याला सांगता येईल का? तर ही दृश्य वसई विरार स्थानकामध्ये नालासोपारा स्थानकाच्या जी मध्यभागी ही सगळी दृश्य आहेत आणि आपण पाहतोय की यामध्ये अक्षरशः रेल्वे ट्रॅक वरती जे पाणी आलंय, जे पाणी स्टेशनच्या बाहेर रोड लगत पाणी येते, अगदी बरोबर या स्टेशनच्या वर आल्याने सकाळपासूनच या ठिकाणी पूर्णपणे जी वाहतूक बंद करण्यात आली होती आणि सध्या जी परिस्थिती आहे की वेस्टर्न रेल्वेची, पश्चिम रेल्वेची जी रेल्वेची सेवा आहे ती सध्या वसईपर्यंत कायम आहे। यापुढे नालासोपारा विरार पर्यंत वेस्टर्न रेल्वे ही चालू नाहीये आणि पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत रेल्वे प्रशासन सुरक्षेच्या कारणास्तव ह्या ट्रेन्स आहेत त्या पुढे जाणार नाहीत असं सांगितलं जातंय। द्या 30 सेकंदात की वसईच्या पुढे रेल्वे न जाण्याचं कारण काय आणि आणखी किती वाट पाहायला लागेल? सर, पाणी जे पावसाचं पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे पावसाचं पाणी आहे ते ट्रॅकवरती आल्याने ट्रेन पुढे जात नाहीयेत आणि रेल्वे प्रशासनाकडून जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला होता तेव्हा जोपर्यंत हे पाणी ओसरत नाही तोपर्यंत रेल्वे चालू करत शकत नाही आणि लांब पल्ल्याच्या गाड्या त्याही रेल्वे स्थानकात उभ्या आहेत आणि रेल्वे प्रशासनाकडून जे ते या स्थानकात जे प्रवासी आहेत त्यांच्याही खाण्यापिण्याची सोय करण्यात आली आहे। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या ट्रेन सुरू होण्यास विलंब लागेल। जोपर्यंत धन्यवाद महेंद्र या तपशिलाच्यासाठी।